अनेक लोक संपर्कात आहेत तर टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश होणार असा दावा उदय सामंत यांनी केलाय। तर टप्प्याटप्प्याने शिंदेंचीच माणसं सोडून जाणार होती असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। आमची वज्रमुठ मजबूत आहे, आम्ही ठाकरेंसोबतच असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही, पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। रोज पुढे सोडत असतात, मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का। माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती। पुढे काय झालं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरी चालेल, आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, त्याचे सगळे आहे तिकडे, तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत, त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। हा, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत।